ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेणे निगमवल्ली प्रगट केली. अहो सर्वसामान्यानं माझ्या ज्ञानोबांचं कौतुक, आमच्यासारख्यानं तर कौतुकच करायचं नाही, पण समाधीच्या प्रकरणात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, रडतायत ना समाधीला देव, रडतायत का रडू नये, जगाची माय तो पांडुरंग आहे, ती विठाई आहे आमची. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, तो आमचा पांडुरंग परमात्मा आई आहे. पण त्याला जर विचारलं ना तुझी आई कोण आहे, तर तो माझा पांडुरंग म्हणतो माझी आई ती ज्ञानाई आहे. ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय बंदित असे. देवाची माय, देवाची आई म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानोबाराय समाधी घेत आहेत, डोळ्यात देखत ज्ञानोबा समाधी घेत आहेत. काय तो प्रसंग माझ्या भगवंतावर ओढवलाय. आई सांगून चालली आहे जातेवर करे बाळा. ज्ञानोबा निघालेत आणि देव रडायला लागले. देव रडायला लागल्यावरती मग मात्र रुक्मिणीनं विचारलं, ज्ञानोबा संजीवन समाधी घेत आहेत, संजीवनता कळते तुम्हाला माहिती आहे देवा? लय चिंतनाचा प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनीच सांगितलेला आहे. पृथ्वी तत्व जलतत्वात समाविष्ट होतं, जलतत्व अग्नितत्वात समाविष्ट होतं, अग्नितत्व वायुतत्वात समाविष्ट होतं, वायुतत्व आकाश तत्वात समाविष्ट होतं. आणि सगळं काही गेलं की सत्ता धना धन्याची की जे मायबाप, या सर्व जगतामध्ये ते व्याप्त होणारं तत्व, ती ज्योत, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विठेवरी, सर्व व्याप्त असे ज्ञानोबा होणार आहेत. त्याला संजीवन समाधी म्हणतात. या जगामध्ये एक अशी जागा नाही जिथं माझे ज्ञानोबा वास करत नाहीत. जगात ज्ञानोबा राहतात का? कारण संजीवन समाधी आहे. म्हणाल तिथं ज्ञानोबा येतात, म्हणाल तिथं. विदर्भ रत्न ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचे डोळे नसताना सुद्धा अख्खी ज्ञानेश्वरी पाठ झाली. कोणाचं सामर्थ्य? माझ्या ज्ञानोबांचीच कृपा न. माणसावर आणि अंध माणसावर कृपा करावी नवल नाही. रेडा रेडा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यावरती कृपा करतात ते ज्ञानोबा किती मोठे. आणि ते संजीवन समाधी घेत आहेत. ज्या वेळेला तुम्हाला पुन्हा ज्ञानोबांना भेटायचं असेल, ऐका, इथं सुद्धा ज्ञानोबा येतील, पण त्यासाठी ज्ञानोबांनी काय केलं पाहिजे? तुमच्या भक्तीला प्रसन्न झालं पाहिजे. आणि ज्ञानोबा तुमच्या भक्तीला प्रसन्न कधी होतील? ज्यावेळेला तुमच्या अंतकरणामधले सगळे विकार बाजूला जातील आणि शुद्ध अंतकरण, निर्मळ अंतकरण होईल, त्यावेळेला ज्ञानोबा अंतकरणात तुमच्या येतील. आणि येतील कसे? काही जण म्हणतील समाधी घेऊन गेलेला व्यक्ती परत कसा येतो? आकाश तत्व पुन्हा वायू तत्वात येतं, वायू तत्व पुन्हा तेज तत्वात येतं, तेज तत्व पुन्हा जलतत्वात येतं, आणि जलतत्व पृथ्वी रूपात झालं की आले ना ज्ञानोबा माझे. आणि याला तर संजीवन समाधी म्हणतात. बाकीच्यांनी समाधी घेतली ती संजीवन नाही, ती फक्त समाधी. पण ज्ञानोबांची संजीवन, कारण वाटेल त्यावेळेला ज्ञानोबा येऊ शकतात. अजूनपर्यंत ज्ञानोबा तिथं आहेत, सर्वात्मक आणि विश्वात्मक ज्ञानोबा आहेत. मग हे तुम्हाला देवा माहित नाही का? हे माहिती असताना तुम्ही रडताय, त्यावेळेला का रडतोय याचं कारण फार गोड सांगतात माझे देव. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी, हा जाणत त्रैलोक्यासी. ज्ञानोबा आता चर्मचक्षुण लोकांना बघायला मिळणार नाही. देवो म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. आणि जो याला बघेल त्याचा अधिकार काय? धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी ते न्याहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हा माझ्या ज्ञानोबांचा अधिकार देवानं वर्णन करावा, इतके अधिकारी ज्ञानोबा. पण हरिपाठात सरळ सरळ सांगतात, योगयाग विधी वायाची उपाधी नकोच. फार आसनं करायच्या मागं पड. मध्ये एका 10व्याला मी गेले होते, म्हणजे या वर्षीचं नाही सांगत, हे सगळे 10वे अगोदरचे. त्यांना मी अगोदर विचारलं, व कशामुळं गेल्या तुमच्या आई, काय झालं होतं? म्हणे योग करता करता गेल्या. म्हणलं एक तर माझ्या कानात काहीतरी फरक झालाय, नाही तर तुम्ही तरी बोलायला चुकले. अहो योगानं आयुष्य वाढतं, योगानं माणसं मरत नाहीत. म्हणे ताई मरतात. म्हणे कसं काय? माझी आई कोरोनामध्ये म्हणे टीव्ही वरती रामदेव बाबांचा योग बघायची आणि योग करायची. रामदेव बाबांनी सांगितलं पूरक करा, आईनं श्वास आत घेतला. बाबांनी सांगितलं कुंभक करा, श्वास कोंडून ठेवा, आईनं कोंडून ठेवला. आणि रेचक करायच्या अगोदरच लाईट गेली.
श्वास बाहेर काढा म्हणायचं विसरले ते, लाईट गेली, आईनं काढलाच नाही, माझी आई. हे असलं काही आपल्या बरोबर व्हायला नको गड्या. त्याच्यामुळं नको, योग मार्ग नको आणि आपल्याला जमणार नाही. पण तरी तुम्हाला पायरी एकच ऐकायची का यमाची, का नको? मोजकीच सांगा म्हणतायत, बाकीचे म्हणतात काय बोलती कुणाच ठोकड्या, काय ही कळना झाले, सगळे डोक्यावरून चाललेलं आहे. पण माझं असं मत आहे, कीर्तन 500 लोकांना आवडण्यापेक्षा 5च लोकांना आवडावं, पण ते मार्मिक चिंतन झालं असं त्यांनी कीर्तन झाल्यावर म्हणावं. यमाची एक छोटीशी पायरी सांगते ऐका. यमामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव आहे. कोणकोणत्या? सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, आस्तेय आणि अपरिग्रह. यमामध्ये पहिला नियम आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्यम वद प्रियम वद, खरं बोला आणि चांगलं लोकांच्या कानाला पटेल आवडेल असं बोला. शक्य आहे का हे? एकतर गोड बोलल्या जाईल नाही तर खरं बोलल्या जाईल, आणि खरं गोड नसतं. याचा अर्थ काय? बोलायचं असेल तर खरं बोला, आणि तुमचं खरं बोलणं दुसऱ्याच्या अंतकरणाला जर लागणार असेल ना तर मौन बाळगा, बोलू नका. पण दुसऱ्याचं अंतकरण दुखावल्या जाईल असं आपल्या वाणीतनं काही निघालं नाही पाहिजे. याची दक्षता घ्या. हे जमेल का आपल्याला? नकळत टोमणे असतात, नकळत, कळत सुद्धा नाही बोलता बोलता मारलेले, नाही जमायचं. बरं सत्यम ब्रूयात, खरं बोलायचं, जमणार आहे का आपल्याला? पावलं पावली खोटं बोलावं लागतं. तुमचं सोडा, आम्ही बोलतो. यायला उशीर झाला, दादांचा फोन, ताई कुठपर्यंत आल्यात? कळव्याचा ब्रिज, आणि ताईची गाडी तर आईरोलीतच असते. हे काय झालं ना खोटं, नाही जमायचं, इथंच नापास आहेत आपण. मग पुढचं सांगू की बाद झालं? पहिल्याच पायरीला नापास, आणि पहिलीतच नापास तर दुसरीचा अभ्यासक्रम सांगून करायचं काय? पण जर एखादा असेलच हरिश्चंद्राच्या कुळातला खरं बोलणारा, तर त्याच्यासाठी दुसरा नियम, दुसरी पायरी अहिंसा. काया वाचा मन, कोणाचीच हिंसा करायची नाही. शरीरानं कोणाला मारायचं नाही, वाचेनं कोणाला दुखवायचं नाही, आणि मनामध्ये कोणाचं वाईट आहे चिंतायचं नाही. तो खरा अहिंसक. त्याच्या पुढची तिसरी पायरी सांगितलेली आहे, ती म्हणजे ब्रह्मचर्य. आता लग्न झालंय, लेकरं झाली आहे, ब्रह्मचारी राहायला जमणार नाही असं वाटत असेल तर सावध व्हा. ब्रह्मचर्य सुद्धा पाळता येतं. कधी? 50च्या नंतर तुमचा गृहस्थ संपवावा लागतो. हे बऱ्याच लोकांना आपल्या धर्मातल्या माहिती नाहीये. आपल्या धर्मानं 4 आश्रम सांगितलेले आहेत. पहिला सांगितलेला आहे ब्रह्मचर्य आश्रम, त्याच्यानंतर सांगितलेला आहे गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. 1 ते 25 विद्यार्जन करताना ब्रह्मचर्य सांभाळा, 25 ते 50 गृहस्थ सांभाळा, आणि 50च्या पुढं वानप्रस्थाश्रम. 51 चालू झालं की आकडा पण सांगतो. एकट्यानं कुठे जायचंय? 50 वाले रागात बघायला लागले कडे माझ्याकडं, हिला कुणी बोलवली, परत हिला आणू नका इथं. पण 50च्या नंतर तरी किमान संसार सोडावा. नाही सुटत, तिथून पुढे वानप्रस्थाश्रम, आणि 50च्या पुढे ज्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला त्यांना ब्रह्मचर्य पाळायला जमेल. ते सुद्धा काया वाचा मनानं जपावं लागतं, सांभाळावं लागतं. त्याला ब्रह्मचर्य पाळता येतं. पुढची पायरी सांगितलेली आहे आस्तेय, चोरी करायची नाही. हे बहुतेक करून आपल्याला जमतं. आणि शेवटचं आहे अपरिग्रह. अगदी आज खाल्ल्यानंतर उद्याचं धान्य सुद्धा साठवून ठेवायचं नाही, त्याचा परिग्रह करायचा नाही. इथं कीर्तनाला आलेले सगळे नापास, सगळेच नापास ना तुम्ही या पायरीला. कारण उद्याचं धान्य नाही असे इथं किती जण बसलेत? हातवर करा. दळण नाही आणलेलं म्हणून हातवर करू नका. ज्यांचं नाहीच घरात असे किती जण आहेत इथं? कोणीच नाही. प्रत्येक माणूस इतकं कमवायचा. आणि मी तर किमान उद्याचं म्हणते, काही काही तर पुरुष वर्गातली अशी माणसं आहेत, 8 पिढ्यांनी माझ्या बसून खाल्लं पाहिजे एवढं मला कमवायचे. अरे फायदा काय? पुढच्या 2 पिढ्या तुझं नाव लक्षात ठेवणार नाहीत. आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्यासाठी जमीन जुमला ठेवला म्हणून आपल्याकडे गावाकडे थोड्याफार काय, भले ती 10 गुंठे 5 गुंठे का असं ना जमीन आहे, म्हणजे त्या आपल्या आज्यानं पंजानं खापर पंजानं आपल्यावर उपकार केलेले. इथं बसलेल्या किती लोकांना आज्याच्या पणजाचं नाव माहिती? हातवर करा. आता ज्यांनी कुणबीचा दाखला काढलाय त्यांना चुकून माहिती असला तर असला, बाकीच्यांना तर काही शक्यता नाही. पण नाहीच माहिती. ज्या आज्याच्या पंजामुळे आपल्याला ही प्रॉपर्टी आहे त्याचं नाव आपण लक्षात ठेवणार नाही, म्हणजे आपलंही कोणी लक्षात ठेवणार नाही. म्हणून पोरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवायची
बाकीचे म्हणतात तुम्ही बोला काय करायचं काय नाही, वी विल डिसाइड इट, आम्ही त्याचा विचार करू, आम्ही ते डिसाईड करू. पण राहावं कसं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. आणि याच्यात आपण नापास होणार आहेत, हे आपल्याला जमणार नाही, यमात आपण फेल, त्याच्यामुळे नियमाकडे जायला नको. मग सर्वसामान्य माणसानं करायचं काय, कृतौ यध्यायतो विष्णु भेतायाम रजतो मखैहि द्वापारम परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. नाथांचं भागवतामध्ये याच्यावरती निरूपण आहे. कृतयुगी शमदमादि साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी यागमोक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त ही अवघीच साधने, कलीने लाजवली हरिकीर्तने, जेथ नाचता गाता आपणे वश्य करणे परमात्मा. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, माझे करावे तेणे नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. नामसंकीर्तन कलियुगात आपल्याला साधं सोपं साधन सांगितलेलं आहे. नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे, नामसंकीर्तन वैष्णवांची पापे अनंत कोटी नाही. नाम या नामाचं जो जप करतो त्याला देव जवळ येतो, ज्याच्या आयुष्यात देव जवळ आहे ना त्याला संसारातले धक्के अजिबात त्रास देत नाहीत. फक्त तो जवळ आला पाहिजे, म्हणलं पाहिजे प्रत्येकानं, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळ भावा पांडुरंग, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा झाला पाहिजे. जितके देवाच्या जवळ तितके संसारातले धक्के कमी बसतात. तुम्हाला एक उदाहरण सांगते. कालच साताऱ्याला कीर्तन होतं, तिथं गोंदवलेकर महाराजांच्या आश्रमात गेले होते. तिथं वाचनात आलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते. त्यांची अशी नित्याची प्रवचन आहे, त्याच्यामध्ये अचानक एक पान उघडलं, जे आलं ते मी सांगते, वाचलं आणि ते तुम्हाला सांगते. माणूस आहे ना, आता या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गावी जायला निघाले ना, जर एसटीनं प्रवास करायचा असेल तर सगळ्या जणांची झुंबड उडते एसटी दिसल्याबरोबर. आणि ही झुंबड कशासाठी असते माहितीये का, सगळ्यात शेवटचं सीट मिळालं पाहिजे म्हणून. बरोबर चुकले का, मग पुढचं मिळालं पाहिजे का, प्रत्येकाला वाटत असं पुढचं मिळालं पाहिजे, पुढचं मिळालं पाहिजे. काय काय तर इतके डेंजर असतात. एका तर आजीला मध्ये पेपरला बातमी होती, नंबर मिळायचा नाही, हातात रुमाल नाही, हातात पिशवी नाही, मग मला कुणी पुढे बसू द्यायचं नाही म्हणून म्हातारीनं म्हाताऱ्याला सांगितलं उचला मला. ती खांद्यावर बसली आणि खिडकीतनं आत स्वतःच घुसली आणि आत अडकल्यावरती मग बाहेरच निघना. म्हातारं बाहेर वडतंय आणि आतली आत वडतायत. म्हातारी म्हणली अरे म्हाताऱ्या सोड. म्हातारा ऐकणं शेवटी लात घातली तेव्हा बाहेर निघाली. आणि हे सगळं कशासाठी, पुढं सीट मिळालं पाहिजे, पुढं सीट. त्या पुढच्या सीटाचा इतका अट्टहास काय माहितीये तुम्हाला, ड्रायव्हर सीटच्या जवळ जितकं सीट असेल ना तिथं सस्पेन्शन चांगलं असतं, त्याच्यामुळे गाडीला हादरे जास्त बसत नाहीत. आणि सगळ्यात शेवटी ज्याला सीट मिळतं ना त्याच्या प्रकृतीचं वाटोळं. तो एकदा का स्पीड ब्रेकर आला तो पुढं पण जातो वर पण जातो, वरला असा आदळून खाली बसतो. घरी जाईस तर 4-5 वेळेला तरी त्याला उलट्या होतात. त्याच्यामुळे पाठीमागचं सीट नको रे देवा, आपलं पुढचं असावं. ड्रायव्हर बसणं जेवढं सीट लांब तेवढा त्रास जास्त. त्याच्या पुढचं सीट जरा बरं, त्याच्या पुढचं अजून बरं, त्याच्या पुढचं अजून बरं, आणि ड्रायव्हरच्या शेजारचं सगळ्यात बरं. ड्रायव्हरच्या जितके जवळ तितके हादरे तुम्हाला कमी बसतात, धक्के कमी बसतात. गाडी चालवणाऱ्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला जातो, तसं जग चालवणाऱ्याच्या जवळ जर राहाल तर हादरे कमी बसतील. आणि अख्ख्या जगाला चालवणारा माझा भगवंत आहे, त्याच्या जर जवळ आले ना तुम्ही तर तुम्हाला हादरे पण कमी बसतील, संसाराचे झटके पण कमी बसतील. आणि तुम्हाला मारणार कोण नाही का, कारण तुमची काळजी घ्यायला त्यानं स्वतः सांगितलेलं आहे. त्यानं स्वतः कंबर कसली आहे आणि तो सांगतोय मला नका जाऊ त्यांच्या गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन येवा, गिरट्या फिरे भोवती. हा अधिकार आहे नामधारकाचा. तरले
तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून नाम जप झाला पाहिजे. आणि माझ्याकडनं नाम जप बंद होऊ नये याच्यासाठी जे नाम जप करतात त्यांच्या संगतीत राहा. आणि म्हणून तुकोबा म्हणतात अखंड जे नाम जप करतात ते या जगात 3 व्यक्तिमत्व आहेत. म्हणून आजपासनं यांच्याकडे मी बघितलं पाहिजे, यांच्या सहवासात मी गेलं पाहिजे. पण यांच्या म्हणजे कुणाच्या? अभंगाचं प्रथम चरण. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत हो, आता तुम्ही कृपावंत हो, आता तुम्ही कृपावंत हो. कृपावंत हो, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत हो, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत हो, आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू जीवलग हो, गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे हो, गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे हो, गोमट ते गोमटे ते करा माझे हो, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. आता तुम्ही कृपावंत. अशा चाली गायल्यावर कशाला मी 12च्या आत सोडन मामा. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. 3दा नाव का घेतलं? पण ह्या तिन्ही कॅटेगरी वेगळ्या आहेत. आपल्याला तिन्ही एकच वाटतात पण तिघही वेगळे. ज्यांनी साही विकार धुतले ते साधू, ज्यांनी आपल्यामधल्या विकारांचा अंत करून जगातले विकार संपवण्याचा प्रयत्न केला ते संत. आणि इथं जे आपण सगळेजण एकमेकांचे आहोत ते जीवलग. कारण आपण सगळे एकाच मार्गाचे वारकरी आहोत, वारकरीच आहोत ना. जन्माला आलो, मरणापर्यंत आपली वारीच चालू आहे. इथं सगळेजण आपण आपले एकमेकांचे जीवलग आहोत. म्हणून हे तिन्ही वेगळे आहेत आणि हे तिन्ही भगवंताकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून साधू संत जीवलग यांच्यावरती आजपासून माझी जबाबदारी. आता इथून पुढे कधी उत्कर्षाची चिंता, सद्यस्थितीची चिंता, अधपतनाची चिंता निर्माण झाल्यावर मग आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. संत म्हणले बरोबर, फार वरती चढवू नका. काय अपेक्षित आहे आमच्याकडनं? आमचं भलं करा बुवा, आमच्याकडनं भजन घडू द्या. कारण भजन तरी एक आहे का? भजन नानाविध झाली आहेत आता. कारण देव कमी आहेत का? देवच इतके झालेत, मग कुणाचं करायचं? मी वारकरी आहे म्हणून तुम्हाला सांगते, त्यातली त्यात वैष्णव आहे म्हणून तुम्हाला सांगते. वैष्णवानं प्रामुख्यानं 4 देवांचं भजन केलं पाहिजे. पण या 4तला एक तुम्ही निवडायचं आहे. तुम्हाला MCQ आहे ते.
MCQ माहिती आहेत ना, ते परीक्षेला असतात ते. या चारी मधलं कुठलं तरी एक पर्याय निवडा. मग ते 4 पर्याय कोणते? लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग. 4 पर्याय सांगितले. लक्ष्मी शारंगधराचं करा, सीतापती रघुवीराचं करा, राधा गोविंदाचं करा, नाही तर विठोबा रखुमाईचं करा. आता इथं पण अडचण काय माहितीये का? राधा कृष्णाचं भजन करणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. कारण कर्षती इति कृष्ण, हा तो आकर्षण करून घेतो ना, त्याच्यामुळं तो कृष्ण आहे. बऱ्याच जणांचं आकर्षण आहे त्याच्यावरती. पण मी वारकरी आहे म्हणून सांगते. खूप जणांनी मला सांगितलं जो वृंदावनला जाऊन आला तो त्याचा वेडा होतो, तो बाकी कोणाचं चिंतन करू शकत नाही. पण माझ्यावरती त्या पांडुरंगानं काय जादू केली आहे काय माहिती. 3 वेळेला वृंदावनला जाऊन आले, पण वृंदावनला पाया पडताना सुद्धा माझा पांडुरंग मला आठवतो आणि तोच माझा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनर्जिन. काळ आहे पण सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मीराबाईंना सुद्धा राजस्थानमध्ये राहत असताना बाकी कोण आवडलं नाही. मीराबाईंना आयुष्यभर लोक म्हणत होती याचं करा त्याचं करा, पण त्या एकच सांगायच्या, घर सोडलंय ते एकासाठीच. गडसे तो मीराबाई उतरी करवाली डोसार, गावत छोडो मीरा मेढ्य तो पुष्कर न्हावा जाय. आणि लग्न कुणाशी लावून घेतलंय मी? ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. महलों में पली बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली. महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगे. लग्न कुणाशी लावलंय, भजन कुणाचं करते? ब्रजजन प्रियतम बाल मुकुंदम राधारमणम हरे हरे राधारमणम हरे हरे. आयुष्यभर त्याचं भजन केलं त्यांनी. मग आपण कुणाचं करायचं? आपण एकाचंच करायचं. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. जय 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 विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई कुंडली कवरदा हरि देव ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 बार घुमाई बार घुमाई बार घुमाई विठ्ठल 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 हार कुणाला आवडत नाही, हार कोणाला आवडत नाही, पण हे हार असतील तर झुकणं आणि हरणं दोन्ही मान्य आहे. विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलोग पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरीचा निळा. आणि तो किती सुंदर आहे माहितीये. सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. शशिकळा लोपली रवी शशिकळा लोपली कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट चंदना
राजस, देव माझा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अजून म्हणू तुम्ही कंटाळले नाही ना म्हणून? नाही तर मी म्हणले तर तुम्हाला अंगाई वाटायची माझी, झोपी जायला नको म्हणून विचारलं. म्हणू का? रूपे सुंदर सावळगे माये, सावळगे माये, रूपे सुंदर सावळगे माये, सावळगे माये. माझा देव सुंदर आहे आणि त्याची एक मजा आहे. जगात बरेच सुंदर आहेत पण त्या सुंदरांना बघून सुख होईल की नाही हे सांगता येत नाही. पण माझा देव असा सुंदर आहे की त्याला बघितल्यावर सुख होतं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरमा, तो हा विठ्ठल बरमा. सुख झाले हो साजणी, पण कधी? रूप पाहता, त्याला बघितल्यावर सुख होतं. पण बघितलंय का कधी देवाला? बघितलंय? पंढरपूरला गेलेत सगळे? हे ऐकल्यानंतर पंढरपूरला गेल्यावर दर्शन कसं घ्यायचं ते कळेल. मी आवर्जून हा मुद्दा लोकांना सांगते. पंढरीला गेल्यानंतर आहे ना, काही हातात बितात काही नेऊ नका. नामदेवराया रोज जायचे, पण फक्त कशासाठी जायचे माहितीये का? पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागली से भूका, लागली से भूका, डोळा माझा पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. फक्त पाहू द्या, देवाला पाहू द्या. पण आपण नेमका इथंच कुटाणा करतो, देवाला बघतच नाहीत. हातामध्ये इतका गोंधळ नेलेला असतो आपण. एका हातात तो तुळशीचा हार, एका हातामध्ये फुलं, एका हातामध्ये मग ते हातातल्या हातातच बुक्क्याची पुडी, चण्याची पुडी, फुटाण्याची पुडी. आणि नेमकं आत गेल्यावर इतकी धांदल उडते. हार व्हायचा का बुक्क्याची पुडी फोडायची राहिली ना, मग आत गेल्यावर बोट घालून फोडतात ते. आणि ते फोडोस तर पाठीमागचा सिक्युरिटी गार्ड म्हणतो ए हा बाजूला. आणि मग बाहेर गेल्यावर म्हणतात देव कुठं गेला? अरे बुक्की फोडताना गेला ना तो. आत जाताना हे काही नेऊ नका. मग एक वाक्य माझं संग्रही ठेवा. देवाला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत ना, त्या क्वांटिटीमध्ये नसल्या तरी चालतील, पण आहे त्या क्वालिटी असल्या पाहिजेत. खूप देऊ नका, थोड्या द्या, पण त्या चांगल्या द्या. थोडे परीने रे. मग देवाला काय द्या? मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मन अर्पण करा. मग देव विचारेल ए तुळस पाठीमागनं पुढं देत होतो विकायला परत, मनाचं काय करू? देवा त्याला छंद लावा. माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा संसार व्यासाने पडोने दी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी. देवाच्या चरणावरती मन अर्पण करा. देवाला बघा आणि त्याला बघितलं की म्हणायची गरज पडणार नाही गोमटे ते करा माझे, भारवजे तुम्हाशी. तो जवळ घेईल. वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे, पण जवळ घेताना एकच नियम आहे, गाठी सोडा. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी. कृष्णाच्या एका गवळणीचं आणि बासरीचं भांडणं चालू झालं. ती गवळण बासरीला म्हणते काय ग, तुझ्या इतकंच प्रेम आम्ही त्याच्यावरती करतो, काम धंदा सोडून इथं येतो. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदय, पती सुखाचा विसर पडला, मुरलीचा नाद हृदय भरला. प्रपंच धंदा सोडून आम्ही त्याच्यापाशी येतोय.
तरी तो आम्हाला जवळ करत नाही, तो 24 तास जवळ आहे त्याच्या. असं का? त्यावेळेला तिनं सांगितलं, तुम्ही आतल्या गाठीच्या आहेत आणि मी गाठी फोडून घेतल्यात. बासरी अगोदर बांबूची असते, बांबूच असतो तो, बांबूला ठिकठिकाणी गाठी असतात, त्या फुटल्याशिवाय, त्या काढल्याशिवाय जोपर्यंत देव तिला हात लावत नाही तोपर्यंत ती वाजत नाही. ती म्हणते एकतर मी आतल्या गाठी काढल्या, मी बोलते ते गोड बोलते आणि जे बोलते ते कृष्णाच्या म्हणण्यानुसारच बोलते, म्हणून देवानं जवळ केली आहे. हे 3 नियम आपल्याला पण लागू पडतात. आतल्या गाठी काढा. दुसरा नियम, देव बोलायला सांगेल, बोलण्याची नाही एका हरिविण काही, हा दुसरा नियम. आणि बोला ते मंजूळ बोला. आणि हे 3 नियम पाळले की मग तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे, असं म्हणता येईल. बरं, कोणाच्या संगतीनं त्या गाठी सुटतील? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा ज्ञानोबा, तुकोबा, आदी शक्ती मुक्ताबाई, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, सकल संत, सकल भगवंत यांच्या चरणी सादर समर्पित करण्यापूर्वी कीर्तन सेवा देणारे जे यजमान आहेत ते आमचे बंधू ते तर आहेतच, पण हरिभक्तपरायण सुनीलजी विठ्ठल हांडे आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण सन्माननीय निलेश दादा दत्तात्रय लोहोटे आणि आमचे गोरखदादा केदारी, या तिघांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करते. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते. या तिघांनी यजमानपद घेतलं त्यांचे ऋण व्यक्त करते. दोन्ही तिन्ही पखवाजवादकांचे ऋण व्यक्त करते. आमच्या पडद्यामागचे कलाकार, साऊंड सिस्टीमवाले दादा, फार सुंदर आज सिस्टीम तुम्ही लावली, तुमचंही मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि सर्व गुणीजन, सर्व गायक गुणीजन, गंधर्व सभा, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणच्या माझ्या मायमाऊल्या, तुम्ही जनाबाई मुक्ताबाई स्वरूपात आहात, तुमच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणी आलेले आमचे शरद दादा असतील, जगन्नाथ दादा म्हस्के असतील, हरिभाऊ आलेले आहेत, आमचे राजू दादा पण आलेले आहेत, परत आमचे नाना या ठिकाणी आलेले आहेत. सगळी प्रेमाचे आमचे दहीभाते मामा या ठिकाणी आहेत, आमचे कोकणातले साळवी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे ठाण्याचे, मी खूप लहान होते ना तेव्हा कीर्तन करायचे, पण आता जरा दादा अंतरले त्याच्यामुळे नावच लक्षात राहिलं नाही. आमचे चंद्रकांत दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेटीवादक, तुम्हाला मानलं पाहिजे, स्वरात नाही इकडे तिकडे जाऊ नाही दिलं तुम्ही कोणाला, स्वर धरून बसणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करते. हे पडवळ नगर ज्यांच्यामुळे वसलेलं आहे ते पडवळ साहेब या ठिकाणी आज कुटुंब उपस्थित आहेत, त्यांचेही ऋण व्यक्त करते. संत जगद्गुरु तुकोबाराया सेवा मंडळाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कार्य करणारे सर्व कार्यकर्ते, सर्वांचे ऋण व्यक्त करते. आज माझ्या सासरवरनं नाही, सासरची आहेत पण ती माझ्या माहेरची आहेत, आमचे विजय मामा गोरे जे ठाण्यामध्येच पोलीस इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत आहेत. आमचे मामासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या गोरे मामीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलेही ऋण व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बऱ्यापैकी लोक फक्त असं म्हणतात की मला घाटावरचीच नाती आहेत, तर असं नाही, मला घाटाखालची नाती पण खूप आहेत. मला जन्म घाटावरच्या माणसांनी दिलाय. घाटावरचे देवकी आणि वसुदेवासारखे आहेत, पण घाटाखालचे मात्र यशोदा मैया आणि नंदबाबांसारखे आहेत. मालुसरे काका म्हणून आहेत आमचे, त्यांनी मला कन्या मानलेला आहे, त्यांना मुलगी नाही म्हणून ते मला लेकीसारखं सांभाळतात. आणि त्यांच्या पुतणी आमच्या पालकरताई त्याही या ठिकाणी आज उपस्थित झालेल्या आहेत. पालकरदादा पालकरताई त्यांचे ऋण व्यक्त करते. आमचे शरददादा सानप कंठस्थ आहे त्यांच्या ज्ञानेश्वरी, त्यांचे ऋण व्यक्त करते. जगन्नाथ महाराज म्हस्के काका या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही ऋण व्यक्त करते. निलेश दादा बागडे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, निलेश दादा आपलेही ऋण व्यक्त करते. आता माझ्या डोळ्यासमोरची सगळी संपली, सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. नाना नानी आमचे पाळूचे केदारी नाना नानी त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि आज मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, माझं लग्न झाल्यानंतर आत्तापर्यंत माझ्या आईंना माझ्या कीर्तनाला येण्याचा योगच आला नाही, कारण कायम माझे पतिराज माझ्याबरोबर असतात आणि जावयाबरोबर कार्यक्रमाला फिरू नये असं अजूनही त्या मानतात, त्याच्यामुळे त्या आल्या नव्हत्या. पण लग्नानंतर पहिल्यांदा आज माझ्या कीर्तनाला माझ्या आईसुद्धा इथं आलेल्या आहेत. म्हणून आईसाहेब तुम्ही माझ्यासमोर, त्यासुद्धा बसल्यानंतर दडपण असतं, कारण एका कीर्तनामध्ये चुकून फक्त देवाचा गाल फुगलेला सांगायचा राहिला होता, तर त्या शेवटपर्यंत असं तोंड करून बसल्या होत्या. चुकलं की रागावणाऱ्या त्या आहेत, त्याही समोर बसल्या, त्याही आल्या, त्यांचे ऋण व्यक्त करते. सगळ्यांच्या चरणी, आता सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाहीये, महाराजजी तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. निवृत्ती महाराज सदगीर संस्थेमधले 4 वर्ष पूर्णत्वास नेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि आपण दोघं सहपाठी आहात, पण ते मागं बसले होते, त्याच्यामुळं तुम्ही पुढं मागे उभा मंगेश, पुढे उभा
अशा रीतीनं तुम्ही दोघांनी माझी सेवा ऐकली. तुम्हा दोघांच्या चरणारविंदाला नमस्कार करते आणि नेमानं त्या मुक्ताबाईंचं भजन सगळ्यांनी प्रेमाने म्हणा. ताट बसा बरं सगळे. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्त मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्त मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्त मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती 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 मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती हे ज्ञानदीप्ती कळा ज्ञान सांगिनी मुक्त मुक्ताबाई. हे ज्ञानदीप्ती कळा ज्ञान सांगिनी मुक्त मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्त मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्त मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्ताबाई. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्ताबाई. तुकाराम 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 तुका माने सोडिल्या गाठी